जीवन म्हणजे व्यवहार नाही आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. आम्ही काय करतो, प्रत्येक पाऊल उचलताना आम्ही हा विचार करतो की याच्यामध्ये माझा प्रॉफिट किती आहे आणि याच्यामध्ये माझा लॉस किती. माणसं जीवनसाथी निवडताना सुद्धा प्रॉफिट आणि लॉस बघतात. माणसं आत्महत्या करण्या इतपत सुद्धा काय करतात, निर्णय घेतात. एवढं त्यांच्या पुढे जीवनाचं मूल्य काय तुच्छ आहे. काहींसाठी जीवन हे काट्यांचं झुडूप बनलेलं. थोड्या काही प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे काटेरी झुडपं आहेच. ही काटेरी झुडपं आमच्या जीवनामध्ये कोणी निर्माण केली, कोणी पेरली, ती आम्हीच पेरली. कारण आम्ही जीवन सुद्धा वापरायचा प्रयत्न करतो. जीवन व्यवहार नाही आहे किंवा एखादी वस्तू नाही आहे, एखादी तुम्ही वापरू शकता. म्हणजे जीवन जे मिळालेलं आहे ते भोगण्यासाठी मिळालेलं आहे, अशा प्रकारची एक भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. मग जीवन ही आम्ही भोगासारखं बघतो. कमवा, खर्च करा, मजा करा. मुळात जीवन आम्ही कधी कमवलेलंच नाही आहे. आम्हाला मिळालेली ती एक भेट आहे. आमच्या असण्याने कोणाच्या तरी जीवनामध्ये चांगला बदल होतो ना, तेव्हा आपल्याला जीवनाचं मोल कळतं. आमचं जीवन सार्थक आहे का निरर्थक आहे. म्हणजे सार्थक जर जीवन लागलं तर माणसाला समाधान वाटतं. जेव्हा प्रकृती तुम्हाला जीवन देते तेव्हा प्रकृतीची इच्छा आहे तुम्ही त्या जीवनाला काय बनावं, भव्य बनवावं. आम्ही त्या जीवनाचा वापर काय करतो, भोगासाठी करतो, काहीतरी पैसा कमवण्यासाठी करतो, काहीतरी प्रतिष्ठा कमवण्यासाठी करतो, नावासाठी करतो. खरं तर तुम्ही त्या जीवनाचा आदर कधी करतच नाही. कारण तुम्ही जर जीवनाचा आदर केला तर तुम्ही त्या जीवनाला पोषित कराल, त्याच्यासाठी, त्याच्या सुंदरपणासाठी, त्याच्या आनंदासाठी तुम्ही जगाल. ज्याला कळलंय की माझं जीवन हे भव्य आहे, दिव्य आहे, असा माणूस या जीवनाचा दुरुपयोग करेल का. जीवनाचा गुणधर्म काय, आनंद देणं, आनंदी होणं, आनंद देणं आणि ते भव्यतेला घेऊन जाणं. ज्योत से ज्योत जलाते चलो. स्वतःचं जीवन काय झालंय, आनंदी, दुसऱ्याचं पण आनंदी करूया. की जीवन जे आहे ते वापरायची वस्तू नाही आहे, ते जगण्याची वस्तू आहे, ते अनुभवण्याची गोष्ट आहे, भव्य गोष्ट आहे. आपल्यापेक्षा आपलं जीवन मात्र काय आहे, भव्य आहे. हे ज्या दिवशी आपण जाणू त्या दिवसापासून आपण या जीवनाच्या संदर्भामध्ये जे जे घडतं त्या प्रत्येक गोष्टीचा काय करू, आदर करू. जीवनाच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कारण तुमचं जीवन जे आहे ते सकारात्मकतेमध्ये आहे, स्वीकारण्यामध्ये आहे, समावेशित करण्यामध्ये आहे. तुम्ही नाकारलं म्हणजे तुम्ही जीवनापासून काय झाले, कमजोर झाले. जीवन जे आहे हे जगण्यासाठी आहे, वापरण्यासाठी नाही आहे. तुम्ही ते राखून ठेवू शकत नाही, ती काही वस्तू नाही. मग तुम्ही आजचं जीवन राखून ठेवलं आणि ते उद्या वापरलं असं शक्यच नाही आहे. आणि तेच माणसं आज करतायत प्रयत्न. माणूस उद्यासाठी जगण्याचा प्रयत्न करतो किंवा काल जगला होता ना त्याच्या आठवणीमध्ये रमायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, हा सगळा भास आहे, भ्रम आहे. हे शरीर जर तुम्ही नाहीच आहे तर तुम्ही त्याला मी कसं काय म्हणू, हा पहिला प्रश्न आहे. तुमचं जीवन किती सुंदर होत चाललेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. सामान्य माणसाचं वास्तव्य एकतर भूतकाळात असतं नाही तर भविष्यकाळात असतं, तो वर्तमान काळात कधीच नसतो. आणि म्हणून जेव्हा सामान्य माणूस भानावर येतो तेव्हा त्याची संधी निघून गेलेली असते. जेव्हा तुम्ही जागृतपणे जीवनामध्ये उतराल, सहभागी व्हाल, तेव्हा तुम्हाला त्याची भव्यता कळेल. अरे, झोपडी सुद्धा महालापेक्षा श्रेष्ठ आहे जर तुम्ही जीवन आत्ता जगत असाल. जीवनाला प्रशिक्षणाची गरज. तुम्हाला जर जीवनामध्ये उतरता येत असेल तर तुम्हाला प्रशिक्षणाची गरज नाही, जीवनच तुम्हाला प्रशिक्षित करेल. जीवन स्वतःमध्ये जेवढं समृद्ध आहे, परिपूर्ण आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आणि त्याच्यामध्ये तुमचं तन मन धन अर्पून टाका, तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ बनाल. जसं माशाला पोहायला शिकवायची गरज नाही तसं माणसाला जगायची शिकवायची गरज नाही, पण ते जगत नाही. हो, जीवनाचं सर्वात मोठं सार्थक याच्यामध्ये आहे की आलेल्या क्षणामध्ये आनंदी जगणं आणि आपल्या जगण्याने कोणाचं तरी अजून दुसरं कोणाचं तरी जीवन आणखीन सुंदर बनवणं. एवढाच आमच्या जीवनाचं काय आहे, गौरव आहे. दोस्तों, लाइफ इज नॉट अ डील फॉर प्रॉफिट एंड लॉस. एवरीबडी इज लिविंग लाइफ फॉर अ सेक ऑफ प्रॉफिट और लॉस. जीवन म्हणजे व्यवहार नाही आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे. परंतु आज आमचं जीवन फक्त व्यवहाराने भरलेलं आहे. व्यवहार आमच्या जीवनाचा एक छोटासा हिस्सा, आमच्या गरजांचा, आमच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही आम्ही थोडासा व्यवहार करतो तेवढा फक्त जीवनामध्ये व्यवहाराचा भाग आहे. परंतु आज संपूर्ण जीवन व्यवहाराने व्यापलेलं आहे. पूर्वी व्यवहार फक्त मार्केटपुरता मर्यादित होता, पण आज व्यवहार हा संबंधांमध्ये आला, परिवारामध्ये आला,
जन्मदात्यांसोबतही व्यवहार निर्माण झाला. जी नाती जीवनाच्या पायाशी असतात, ज्यांनी आमचं जीवन सुंदर बनतं, ज्यांनी आमचं जीवन हवंहवंसं बनतं, अशा ठिकाणी सुद्धा व्यवहार आलेला आहे. मग आज आम्ही काय करतो? प्रत्येक पाऊल उचलताना आम्ही हा विचार करतो की याच्यामध्ये माझा प्रॉफिट किती आहे आणि याच्यामध्ये माझा लॉस किती. माणसं जीवनसाथी निवडताना सुद्धा प्रॉफिट आणि लॉस बघतात. एकमेकासोबत संबंध निर्माण करताना सुद्धा प्रॉफिट आणि लॉस बघतात. आणि जेव्हा तुमच्या नात्यांमध्ये, संबंधांमध्ये आणि दिवसभराच्या दैनंदिन कार्यामध्ये व्यवहार येतो, तेव्हा तुमचं जीवन नरक बनून जातं. आणि ते आज बनलेले. आज मनुष्य एवढ्या भव्य दिव्य अशा जीवनाला प्राप्त केल्यानंतर सुद्धा दरिद्री असल्यासारखं वागतो. माणसं आत्महत्या करण्या इतपत सुद्धा काय करतात? निर्णय घेतात. एवढं त्यांच्यापुढं जीवनाचं मूल्य काय? तुच्छ आहे. आपल्या परिसरामध्ये जर एखादं बांबळीचं झाड उगवलं तर आपण ते लगेच तोडून टाकतो. का तर ते काय? त्रासदायक आहे. असं काहींसाठी जीवन हे काट्यांचं झुडूप बनलेलं आहे. आणि थोड्या काही प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक काटेरी झुडूप आहेच. मग सद्गुरू असं म्हणता, हे काटेरी झुडपं आमच्या जीवनामध्ये कोणी निर्माण केली, कोणी पेरली? ती आम्हीच पेरली, कारण आम्ही जीवनसुद्धा वापरायचा प्रयत्न करतो. जीवन व्यवहार नाही आहे किंवा एखादी वस्तू नाही आहे, एखादी तुम्ही वापरू शकता. आपण तरुणांमध्ये हा डायलॉग नेहमी ऐकतो, आहे तरुण तर घे मजा करून. म्हणजे जीवन जे मिळालेलं आहे ते भोगण्यासाठी मिळालेलं आहे, अशा प्रकारची एक भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. स्वतःचा फायदा करून घ्यायचा. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. जी माणसं जास्त भोग घेतात ती लवकर रोगट बनतात. मग ते आहार असो, विहार असो किंवा अजून इतर गोष्टी असतो. जेवढा तुम्ही जास्त भोग घ्याल तेवढे तुम्ही जास्त रोगट बनाल, तुम्ही दुःख भोगाल. मग दुःखांची निर्मिती भोगातून आहे आणि आनंदाची निर्मिती त्यागातून आहे. भोग गरजेचा आहे. संयमित भोग ज्याला असं म्हटलं जातं. संयमित म्हणजे जेवढा गरजेचा आहे. तुम्ही गरजेपेक्षा जास्त जर भोग घेतला तर तुमच्यामध्ये तो रोग निर्माण करतो. मग जीवन ही आम्ही भोगासारखं बघतो, हे की नाही? कमवा, खर्च करा, मजा करा. मुळात जीवन आम्ही कधी कमवलेलंच नाही आहे. आम्हाला मिळालेली ती एक भेट आहे. आम्हाला मिळालेली भेट आम्ही जपून ठेवतो, त्याची काळजी घेतो. अगदी वापरायची वस्तू जरी असेल तर आम्ही वापरत नाही. जर आम्हाला एखादं अनमोल भेट भेटली, समजा एखादं ऑलिम्पिकमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, जर एखाद्या खेळाडूला सुवर्णपदक मिळालं तर ते सोन्याचं असतं. त्याच्यावर किती जरी वाईट प्रसंग आले तरी तो पदक विकायला काढत नाही, कारण त्याच्यासाठी ती वस्तू काय? भव्य आहे. म्हणजे ती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये अतिशय मौल्यवान आहे आणि म्हणून तो त्या गोष्टीला जपवतो. तसंच आमचं जीवनसुद्धा मौल्यवान आहे, भव्य आहे. ते स्वतःमध्येच भव्य आहे. हे कधी कळतं? जेव्हा आम्ही आनंदामध्ये बुडालेलो असतो, जेव्हा आम्ही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी उपयोगाला आलेला असतो, जेव्हा आमच्या हातून कोणाच्या तरी समस्या सुटतात, आमच्या असण्याने कोणाच्या तरी जीवनामध्ये चांगला बदल होतो ना, तेव्हा आपल्याला जीवनाचं मोल कळतं. आमचं जीवन सार्थक आहे का निरर्थक आहे? म्हणजे सार्थक जर जीवन लागलं तर माणसाला समाधान वाटतं. एखाद्या स्त्रीने स्वयंपाक केला आणि तो वायाला गेला, तिला प्रचंड त्रास होता. तिला मेहनत वाया गेली याचा त्रास नाही होत. ते जे निर्माण केलं ते कोणाचं तरी जीवन बनवू शकलं असतं. तिने खूप प्रेमाने बनवलं, ते तिचं प्रेम वाया गेलं, त्याचं दुःख होतं. तसं ही प्रकृती आहे. या प्रकृतीने तुम्हाला जीवन दिलं,
जेव्हा प्रकृती तुम्हाला जीवन देते तेव्हा प्रकृतीची इच्छा आहे तुम्ही त्या जीवनाला काय बनावं, भव्य बनवावं. आम्ही त्या जीवनाचा वापर काय करतो, भोगासाठी करतो, काहीतरी पैसा कमवण्यासाठी करतो, काहीतरी प्रतिष्ठा कमवण्यासाठी करतो, नावासाठी करतो. खरं तर तुम्ही त्या जीवनाचा आदर कधी करतच नाही. कारण तुम्ही जर जीवनाचा आदर केला तर तुम्ही त्या जीवनाला पोषित कराल, त्याच्यासाठी, त्याच्या सुंदरपणासाठी, त्याच्या आनंदासाठी तुम्ही जगाल. मला सांगा, आपण मंदिर कसं ठेवतो, नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवतो, चपलासुद्धा बाहेर काढतो. मग हे मंदिर आहे ज्याच्यामध्ये जीवन वास्तव्य करतं. मग ते कसं ठेवलं पाहिजे? ज्याला कळलं आहे की माझं जीवन हे भव्य आहे, दिव्य आहे, असा माणूस या जीवनाचा दुरुपयोग करेल का? आपल्या जीवनाच्या हातून हिंसा घडवेल का? आपल्या जीवनाच्या हातून तो नशा करेल का? तो कोणाचा विश्वासघात करेल का? कोणाला दुःख देईल का? तुम्ही कधी पाहिलं की पाण्याने आग लावली आहे? नाही, त्याचा स्वभावच नाही आहे. पाण्याचा स्वभाव काय आहे? शीतल आहे, बरोबर आहे. किती जरी तापवलं, त्याची वाफ जरी झाली आणि तुम्ही ते जर जाळावर टाकलं तरी ते पाणी काय करतं, जाळाला विझवतंच, किती पण कडक असू दे, 100 डिग्री का असेल, बरोबर आहे. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती सुद्धा ते स्वतःचा गुणधर्म सोडत नाही. तसं या जीवनाचा गुणधर्म काय? आनंद देणं, आनंदी होणं, आनंद देणं आणि ते भव्यतेला घेऊन जाणं. ज्योत से ज्योत जलाते चलो. स्वतःचं जीवन काय झालंय? आनंदी, दुसऱ्याचं पण आनंदी करूया. आपल्याला जर एखादा विनोद समजला आणि आपल्याला जर हसू आलं तर आपण तो विनोद 4 जणांना सांगतो, हे ऐक ना, तुला माहिती आहे का? मग आपण आनंद हा संक्रमणशील आहे, कारण त्याला पसरण्याची इच्छा आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की जीवन जे आहे ते वापरायची वस्तू नाही आहे, ते जगण्याची वस्तू आहे, ते अनुभवण्याची गोष्ट आहे, भव्य गोष्ट आहे. आपल्यापेक्षा आपलं जीवन मात्र काय आहे? भव्य आहे. हे ज्या दिवशी आपण जाणू त्या दिवसापासून आपण या जीवनाच्या संदर्भामध्ये जे जे घडतं त्या प्रत्येक गोष्टीचा काय करू? आदर करू. कधी कधी माणसं अशी विचित्र असतात की त्याला स्वतःचं दिसणं सुद्धा कंटाळवाणं वाटतं. मला देवाने असं का बनवलं? शरीराच्या बद्दल तक्रारी आहे, ज्या परिवारात जन्माला आला त्या परिवाराबद्दल तक्रारी आहे, संस्थेमध्ये शिकला त्या संस्थेबद्दल तक्रारी आहे, शिक्षकांबद्दल तक्रारी आहे, समाजाबद्दल तक्रारी आहे, त्याला प्रत्येकाबद्दल कंप्लेंट आहे. म्हणजे असा जो माणूस आहे तो एका अर्थाने आपल्या जीवनाचा काय करतोय? तिरस्कार करतोय. आणि प्रकृती अशा माणसाकडनं जीवन लवकर काढून घेण्याचा प्रयत्न करते. जो माणूस कर्ज काढल्यानंतर त्या कर्जाचा चुकीचा वापर करतो, बँका त्याच्या पाठीमागे कर्ज परत भरण्याचा तगादा लावतात, जप्ती आणतात त्याच्यावर. तुम्ही कारसाठी कर्ज काढलं आणि दुसरीकडे काहीतरी वेगळाच वापर केला, मौज मजा केली, पार्ट्या करायला लागले तुम्ही त्या कर्जावरती, तर ते जप्ती आणणार तुमच्यावर. जे तारण ठेवले ते काढून घेणार. प्रकृतीचं तसंच आहे. तुम्हाला जीवन दिलंय, त्या जीवनाचा तुम्ही काय केलं पाहिजे? आदर केला पाहिजे आणि ते जगलं पाहिजे आणि त्याला भव्यतेकडे नेलं पाहिजे. जसं एक बीज स्वतःला उमलवतं, अंकुर बनतं, झाड बनतं, बहरतं, फळतं, फुलतं, तसं तुम्ही तुमचं जीवन फुलवलं पाहिजे आणि तुमचा सुगंध कीर्तीच्या रूपाने सगळीकडे पसरवला पाहिजे. मग कीर्ती जी आहे ती सुगंधित करते मनुष्याच्या जीवनाला. एखाद्या माणसाकडे तुम्ही पाहिलं आणि त्याची नजर जर खाली गेली आणि त्याचा चेहरा जर सुकलेला असला, तुम्ही ओळखता याचं काहीतरी बिनसलं आहे. तो अमावस्येच्या चंद्रासारखा दिसतो, असून नसल्यासारखा असतो. त्याचा आवाज खोल गेलेला असतो, त्याची प्रत्येक पेशी सुकलेली असते. तो आपलं अस्तित्व झाकण्याचा प्रयत्न करत असतो. थोडक्यात त्याला ग्रहण लागलेलं असतं.
म्हणजे ही प्रकृती जो नकारात्मकतेच्या दिशेने जातो त्याला काय करते, अदृश्य करून टाकते. मग आजार असतील, अपघात असतील, ह्या सगळ्या गोष्टी हे नष्ट करण्याची प्रकृतीची यंत्रणा आहे. अशा माणसाला किंवा अशा व्यक्तीला ही प्रकृती काय करते, संपवण्याचा प्रयत्न करते. म्हणून नकारात्मक नाही राहिलं पाहिजे. जीवनाच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. का पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे? कारण तुमचं जीवन जे आहे ते सकारात्मकतेमध्ये आहे, स्वीकारण्यामध्ये आहे, समावेशित करण्यामध्ये आहे. तुम्ही नाकारलं म्हणजे तुम्ही जीवनापासून काय झाले, कमजोर झाले. मग नंतर माणसं तक्रार करतात, माझं काही खरं आहे का? मग असं म्हटलेलं आहे की तुम्ही जे काय बोलता तर वास्तू तथास्तू म्हणत असते. ज्या वास्तूमध्ये तुम्ही असता ती तथास्तू म्हणते. ही प्रकृती तुम्हाला तथास्तू म्हणते. तथास्तू म्हणजे काय? तथ अस्तु. तुम्ही जसे आहे, तुम्ही जसे बोलता तसेच तू असतो. म्हणजे नकळत आम्ही आमच्या जीवनाला काय प्रोग्रामिंग करतोय? अपयश, दारिद्र्य, आजार, दुर्दैव. मला सांगा, कम्प्युटरवर तुम्ही जर कीबोर्डवरती जर तुम्ही दुःख लिहिलं, दुःख टाईप केलं तर स्क्रीनवर काय आनंद येणार आहे का? तुम्ही जर प्रिंट काढली तर काय आनंदाची छापून येणार आहे? त्याच्यावरची इमोजी येणार आहे, तो काय करणार आहे? सॅडच येणार आहे. बरोबर आहे. तुमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही मात्र आतमध्ये कुढेच राहणार, तुम्ही आतमध्ये स्वतःला कोसत राहणार, नेगेटिव्ह थिंकिंग करत राहणार आणि बाहेर मात्र तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, सहानुभूतीने तुमच्याकडे आनंद आला पाहिजे. हे शक्य नाही आहे. जीवन जे आहे हे जगण्यासाठी आहे, वापरण्यासाठी नाही आहे. तुम्ही ते राखून ठेवू शकत नाही, ती काही वस्तू नाही. मग तुम्ही आजचं जीवन राखून ठेवलं आणि ते उद्या वापरलं असं शक्यच नाही आहे. आणि तेच माणसं आज करतायत प्रयत्न. एखादी वस्तू तुम्ही आज जपून ठेवली, उद्या वापरता येईल असं वाटतं तुम्हाला, बरोबर आहे? पैसा साठवून ठेवला, नंतर वापरता येईल, तसं जीवन नाही आहे. जीवन तुम्हाला आत्ता आहे ते आत्ताच जगायचं आहे. तुम्ही आता जगताय ते जीवन आहे आणि त्याला तुम्ही संपवू शकत नाही आणि त्याला साचवूही शकत नाही. मग हे नेमकी हीच चूक होते माणसाकडनं. माणूस उद्यासाठी जगण्याचा प्रयत्न करतो किंवा काल जगला होता ना त्याच्या आठवणीमध्ये रमायचा प्रयत्न करतो. माणसं मोठी गमतीशीर असतात. अगोदर जे जुने फोटो आहे ना ते पाहून हसतात, वा मी किती छान गोंडस दिसत होतो ना तेव्हा. मित्रांनो, हा सगळा भास आहे, भ्रम आहे. हे शरीर जर तुम्ही नाहीच आहे तर तुम्ही त्याला मी कसं काय म्हणता, हा पहिला प्रश्न आहे. बरोबर आहे? हे बाहेरून घातलेलं काय पांघरून आहे फक्त. तुमचं जीवन किती सुंदर होत चाललेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्याचा फोटो नाही काढता येत. सुंदर जीवनाचा कधी फोटो काढता येतो का? तुमच्याकडे असेल तर मला द्या. सुंदर जीवनाचा फोटो नाही काढता येत का? कारण तो फक्त जगता येतो. वास्तविकपणे तुम्ही कधी पाहिलं तर जे दार्शनिक असतात, जे योगी असतात, ते कुठेच नसतात, पण ते फक्त आत्तामध्ये असतात. ते शक्यतो भूतकाळापासून लांब राहतात आणि त्यांना भविष्यकाळ तर नसतोच. सामान्य माणसाचं वास्तव्य एकतर भूतकाळात असतं नाही तर भविष्यकाळात असतं. तो वर्तमान काळात कधीच नसतो. आणि म्हणून जेव्हा सामान्य माणूस भानावर येतो तेव्हा त्याची संधी निघून गेलेली असते. जीवन जगण्याची संधी ज्याला आपण म्हणतो ती निघून गेलेली असते. सामान्य माणूस आपल्या आयुष्यातला बऱ्यापैकी वेळ जो आहे तो पश्चातापामध्ये घालवतो. असं नाही आहे का? अशा कितीतरी गोष्टी ज्याचा आपल्याला आज काय होतोय, पश्चाताप होतो. आणि इथून पुढे होत राहणार आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. जर तुम्हाला हे ऐकल्यानंतरही इथून पुढे पश्चाताप होत राहणार आहे तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्ही जा. म्हणून जागरूकता महत्वाची, जीवन जगणं महत्वाचं आहे, अनुभवणं महत्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही जागृतपणे जीवनामध्ये उतराल, सहभागी व्हाल, तेव्हा तुम्हाला त्याची भव्यता कळेल. अरे, झोपडी सुद्धा महालापेक्षा श्रेष्ठ आहे जर तुम्ही जीवन आत्ता जगत असाल. याचा अर्थ महाल कमवूच नाही का? नाही, तो आनंदाने कमवा. स्ट्रेस घेऊन प्रचंड ताणतणावामध्ये तो कमवण्यात काही मजा नाही. हा, संघर्ष जरूर करा, प्रचंड मेहनत करा, तहान भूक सगळं विसरा, वेडे व्हा, परंतु ती वेळ ही आनंदाचा असलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्यामध्ये बुडालेले असाल तर तुम्ही आनंदी राहाल. तुम्हाला मिळाल्यावर, महाल मिळाल्यावर आनंद नाही मिळणार आहे. तुम्हाला आत्ताच आनंद होतोय. महाल तर लोकांसाठी दिसणार आहे, तो माझ्याकडे आत्ताच आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा नायजेरियामध्ये जे आदिवासी आहेत त्यांना राहायला नीट घर सुद्धा नाही. त्या आदिवासी मुलांचे जर डान्स तुम्ही जर पाहिले, त्यांचं नृत्य जर पाहिलं, त्यांचे ताल पाहिलं, तर आपल्याकडं प्रचंड प्रशिक्षण दिल्यानंतरही ते नृत्य जुळू शकत नाही. एवढं सरळ आणि सहज आणि सुंदर असं नृत्य ती मुलं करतात. त्याचं कारण आहे, त्यांच्याकडं जीवन आहे आणि आपल्याकडं प्रशिक्षण आहे. जीवनाला प्रशिक्षणाची गरज नाही. प्रशिक्षण गरजेचं नाही का? जरूर आहे. परंतु तुम्हाला जर जीवनामध्ये उतरता येत असेल, तुम्हाला जर जीवनामध्ये उतरता येत असेल तर तुम्हाला प्रशिक्षणाची गरज नाही. जीवनच तुम्हाला प्रशिक्षित करेल. आपण म्हणतो, अरे याला कोणी शिकवलं असेल? माशाला कोणी पोहायला शिकवतं का? तुम्ही असं पाहिलं की माशांनी ट्रेनिंग खोललं? हॅलो, मला वाटतं तसं जर झालं असतं तर माणसांनी पहिले ॲडमिशन घेतली असते. माणसं फार विलंदर आहेत, त्यांना ऐकलं पाहिजे. केलं की वरून जांभळं पडलं पाहिजे. तोंडामध्ये बसवण्याची सोय नाही, तर मिक्सर तिथं पण बसवला असता. मित्रांनो, जीवन एवढं सुंदर आहे, एवढं भव्य आहे की तुम्ही त्यात उतरणं गरजेचं आहे. तुम्हाला जे जे मिळवायचं आहे, जे जे तुम्हाला कळणं गरजेचं, सगळं कळणार आहे तुम्हाला. तुम्हाला कसल्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज नाही. प्रशिक्षणाची गरज याच्यामुळे पडते की तुमची गाडी निघून गेलेली असते, मग तुम्ही जागे होता. पर्यायी व्यवस्थेची गरज पडते कधी? तुम्ही बसची वाट बघताय आणि तुम्ही फार इंटरेस्टिंग असा मोबाईलमध्ये रील बघत होते आणि तेवढ्यात तुमची बस निघून गेली. तेवढी एकच बस होती. बस म्हणजे जीवन. आणि मग तुम्ही जागे झालेले, शेजारचा म्हटलं, अहो तुमची बस गेली. हो, गेली का? आता मागे धावून काय उपयोग नाही. मग आता पर्यायी व्यवस्था करा. ते पर्यायी व्यवस्था म्हणजे प्रशिक्षण आहे. नाही तर जीवनामध्ये प्रशिक्षणाची गरजच नाही. जीवन स्वतःमध्येच एवढं समृद्ध आहे, परिपूर्ण आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आणि त्याच्यामध्ये तुमचं तन मन धन अर्पून टाका, तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ बनाल. मी जसं म्हटलो, जसं माशाला पोहायला शिकवायची गरज नाही, तसं माणसाला जगायची शिकवायची गरज नाही. पण ते जगत नाही हो. माणसं फक्त हापाप लागलेली त्यांना, पैशाची असो, प्रतिष्ठेची असो, खाण्याची असो, प्रत्येक गोष्टीची त्याला फक्त हापाप आहे. फक्त हाव शिकलेली त्याला तृप्तीच मिळत नाही, सारखं खातच राहतो, जगत नाही. आपण गमतीने कधी कधी म्हणतो, माणसं जगण्यासाठी खातात की पुढचं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, खाण्यासाठी जगता. हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. तुम्ही जर जगण्यासाठी खात असाल तर तुम्ही खाण्याच्या बाबतीमध्ये जागृत राहाल. तुम्ही जर जीवनाचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही कुठलंही कार्य करत असाल तर तुम्ही आनंदावर लक्ष द्याल, मला काय मिळतं ह्यावर नाही. आज प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीमध्ये माझा काय फायदा ह्याच्यासाठी जीवनाचा वापर करतो, बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला मिळालेलं आयुष्य, आपल्याला मिळालेलं जीवन हे अतिशय भव्य आहे. त्याची भव्यता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. अरे तुम्ही महान नाही, तुम्ही ईश्वर बनू शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये. पण तुम्ही अशा गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करता ज्या गोष्टींना आध्यात्मिक जीवनामध्ये काळीची किंमत. जर भोगायचंच नाहीये तर ते शरीर सुंदर करण्याला काय किंमत आहे?
जर खर्चच करायचा नाहीये तर त्या पैसा कमवण्याला काय किंमत आहे? जर कुठे मिरवायचंच नाहीये तर त्या प्रतिष्ठेला काय किंमत आहे? निरंकारी निर्मोही जीवन ते शुद्ध जीवन आहे. दुधाचं जेव्हा तूप होतं ना, शुद्ध असतं ते कधीही खराब होत नाही. ते उलट आणखीन काय होत जातं? शक्तिशाली होत जातं. हे आमचं जीवन शुद्ध आहे. ते शुद्ध जीवन खूप शक्तिशाली आहे आणि आम्ही त्या शुद्ध जीवनाचा अनुभव घ्यायला शिकलं पाहिजे. लहानपणापासून आम्हाला आमच्या जीवनाच्या आजूबाजूला ज्या काही व्यवस्था केल्या त्या व्यवस्थांमध्ये आम्ही गुरफटून गेलो. मी गमतीने नेहमी म्हणत असतो, एखाद्याचं लग्न जर जमलं आणि ज्या दिवशी लग्न असतं त्याच्या आदल्या दिवसापासून त्याच्या मागे असा बँड बाजा लावता का नवरी घरी पोच करून ती रात्र अख्खी संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी हळद उतरेपर्यंत त्याचा बँड बाजा बंदच नाही होत. आणि बँड बाजातून कुठे इकडे तिकडे कामा झाला तर आजूबाजूला कलवरांची अशी जाळं असतं का त्याला उमजून देत नाही की मी बरोबर निर्णय घेतला का चुकीचा घेतला. गोंधळून टाकण्याची व्यवस्था आहे, तुम्हाला बेशुद्ध करण्याची व्यवस्था आहे. अशी पाचता येत नाही, मग अशी पाचते. हां, बरोबर आहे. नंतर बिचारा तो दिवस संपला. याचसाठी केला होता अट्टहास, आयुष्याचा प्रत्येक क्षण असा व्हावा. मित्रांनो, गंमत आहे, माणसाला बंधनं फार आवडतात, स्वातंत्र्य आवडत नाही. कारण स्वातंत्र्य काय करतं? जबाबदारी आणतं आणि धाडसाची मागणी करतं. स्वातंत्र्य कोण अपेक्षित करू शकतो? जो स्वतःच्या जबाबदारीने जगायला शिकतो. बरोबर आहे. आणि जीवन हे स्वातंत्र्यामध्ये आहे. जीवन हे पारतंत्र्यात नाही, बंधनात नाही. बंधनामध्ये तर घुसमट आहे की नाही? अशी कुठली स्त्री आहे ती हा संवाद कधी बोलत नाही? आता पोरं झाले का म्हणून नांदायची वेळ आली, पोरांसाठी जगायचं नाही तर काय अर्थ नाही. असा डायलॉग मारलेली एकही स्त्री तुम्हाला न मारलेली एकही स्त्री भेटणार नाही. तरी पण सगळ्यांना त्याची आवड आहे, त्याचे आकर्षण आहे. हेच दुर्दैव आहे. बघा, संसार करणं, लग्न करणं, प्रपंच करणं हे काही चुकीचं आहे असा प्रकार नाही, परंतु त्याच्यामध्ये जीवन शोधणं हे चुकीचं आहे. तुम्ही जर अशा भ्रमात असाल की ते केल्यानंतर आमचं जीवन सार्थक होणार आहे तर हा तुमचं सर्वात मोठी फसवणूक आहे स्वतःची केलेली. जीवनाचं सर्वात मोठं सार्थक याच्यामध्ये आहे की आलेल्या क्षणामध्ये आनंदी जगणं आणि आपल्या जगण्याने कोणाचं तरी अजून दुसरं कोणाचं तरी जीवन आणखीन सुंदर बनवणं. एवढाच आमच्या जीवनाचा काय आहे? गौरव आहे.